सो चला सगळ्यांचं स्वागत आहे सदैव क्लासेसमध्ये. नेक्स्ट लेसन चालू करतोय आपण. नेक्स्ट म्हणजे ऍक्च्युली आपण मध्येच शेवटचा धडा घेतलाय, पण डोंट वरी. खूप सुंदर धडा आहे, स्पेस मिशन. काय धड्याचं नाव आहे? स्पेस मिशन. या धड्यात आपण शिकणार आहोत स्पेस मिशन म्हणजे काय, क्लासिफिकेशन ऑफ आर्टिफिशियल सॅटेलाइट्स, सॅटेलाइट लॉन्च व्हेकल, आर्टिफिशियल सॅटेलाइट्स, येस रोशन and प्रणय, ऑर्बिट्स ऑफ आर्टिफिशियल सॅटेलाइट्स अँड स्पेस मिशन्स अवे फ्रॉम दी अर्थ. या सर्व गोष्टी आपण शिकणार आहोत. हा धडा आपल्याला सायमल्टेनियसली घ्यायचाच आहे, त्यामुळे आपण तुम्हाला मराठी आणि इंग्लिशमध्ये धडा तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून जाईल. लक्ष द्या, धड्याचं नाव आहे तुमचं अवकाश मोहिमा. अवकाश मोहिमा म्हणजे काय, कृत्रिम उपग्रहांचे वर्गीकरण आपण यात शिकणार आहोत. उपग्रह प्रक्षेपक शिकणार आहोत. कृत्रिम उपग्रह म्हणजे काय, त्याचबरोबर कृत्रिम उपग्रहांच्या भ्रमण कक्षा हे सुद्धा शिकणार आहोत. त्याचबरोबर पृथ्वीपासून दूर गेलेल्या अवकाश मोहिमा, या सर्वांची गोष्टी या ठिकाणी आपण पाहणार आहोत. सर सुरुवातीला काही प्रश्न आहेत आपल्याला, त्या प्रश्न आपण या ठिकाणी पाहून घेऊयात. सो क्वेश्चन्स इंग्लिशमध्ये पाहूया. व्हॉट आर द क्वेश्चन्स गाइज? फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन स्पेस अँड स्काय? हा डिफरन्स काय आहे तुम्हाला स्वतः कॅन यू रिकॉल? हे जे रिकॉलचा विषय म्हणजे समजा उजनी, हा उजनीचा भाग तुमचा रिकॉल आहे. Second question, what are the different objects in the solar system? What is meant by a satellite? And how many natural satellites does the Earth have? आता या सर्वांचं उत्तर, शेवटचा प्रश्न होता तुम्हाला सर्वांना नक्की येणार. खूप सोपा प्रश्न आहे की पृथ्वीला, चला आपण डायरेक्ट मराठीमध्ये जाऊ, म्हणजे मराठी मध्ये पाहूया, बोलतो पटकन कळून द्या काय आहे तुम्हाला इथे प्रश्न. बघा पहिला की अवकाश व आकाश. मग नीट लक्ष द्या, अवकाश आणि आकाश यामध्ये फरक काय आहे? अवकाश म्हणजे काय? स्पेस. लक्षात घ्या, अवकाश म्हणजे स्पेस आणि आकाश म्हणजे स्काय. ठीक आहे. देन पुढचा प्रश्न तुम्हाला आहे, सौर मंडळातील विविध घटक कोणते? उपग्रह म्हणजे काय आणि पृथ्वीला किती नैसर्गिक उपग्रह आहेत? मागाशी बघितलं ना, हा शेवटचा प्रश्न. शेवटचं उत्तर आहे पृथ्वीला एकच नैसर्गिक उपग्रह आहे, त्याला आपण म्हणतो मून किंवा चंद्र. लक्षात घ्या. आणि ह्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी बऱ्यापैकी तुम्ही इयत्ता 9वी पर्यंत सर्वांच्या गोष्टी तुम्ही थोडा अभ्यास जर शिकलेला आहे. इयत्ता 8वीला सुद्धा यामध्ये बऱ्यापैकी अभ्यास तुम्हाला दिलेला होता स्पेस टेक्नॉलॉजी सोबत. चला जाऊया आपल्या धड्याकडे, काय दिले बघूया आपल्या तुमच्या पुस्तकामध्ये. So man has always been curious about unknown places. And he has always been eager to expand the horizons of his knowledge by exploring the unknown world. He must have had deep curiosity about the space and the many twinkling stars in the dark sky. He must have had dreams to fly to space and must have been working for that. And now we know very well that many of his eagernesses have been fulfilled, right? ठीक आहे. ते कोणकोणत्या गोष्टी माणसाला आवडतात किंवा माणसाला उत्सुक करणार आहेत बघा, तर अज्ञाताचे बघा, लक्षात घ्या, अज्ञात जी गोष्ट ज्ञात नाही त्याला अज्ञात म्हणतात, अननोन थिंग, राईट. अज्ञाताचे मानवाला नेहमीच आकर्षण वाटत आलेले आहे व त्याबद्दल जाणून घेऊन आपल्या ज्ञानाचे क्षितिजे विस्तारण्याचा तो सतत प्रयत्न करत आलेला आहे. माणसाला सतत वाटतं की एखादी गोष्ट घडते ती का घडते, की त्याच्या पुढे काही असेल का, हा माणूस नेहमी विचार करत आलेला आहे. फार वर्षापूर्वी तुम्हाला माहिती आहे की चंद्रावर माणसाने पाऊल ठेवलं. आता तुम्हाला माहित असं की आपण जे काही आपली सूर्यमाला आहे, त्या सूर्यमालेमध्ये जेवढे ग्रह आहेत प्रत्येक ग्रहापर्यंत जाण्याचा प्रयत्न आपला मानव करत आहे. आता अवकाशाने त्यातील असंख्य जे लुकलुकते तारे आहेत याचेही त्याला प्राचीन काळापासून कुतूहल वाटलेले असणार. अवकाशात झेप घेण्याचे स्वप्न तो नेहमीच पाहत असणार व त्यासाठी प्रयत्नशील सुद्धा असणार. आणि आहे, तुम्हाला माहिती आहे की माणूस आज त्या प्रयत्नांच्या बऱ्यापैकी त्या दिशेने तो माणूस चाललेला आहे. तुम्ही पिक्चर सुद्धा पाहिले असतील, मंगलयान पाहिलं असेल तुम्ही, त्याचबरोबर आपलं गगनयान 2 एक मिशन पण आपल्याकडे होतं, अनेक गोष्टी आपण त्या ठिकाणी पाहिलेल्या असतील. तर आता वेगळ्या अवकाश मोहिमा असतात, त्याला स्पेस मिशन्स म्हणतात. काय आहे त्या अवकाश मोहिमा बघा. सॉरी, तर लक्ष द्या, व्हॉट आर द स्पेस मिशन्स गाइज? सो सबस्टॅन्शियल डेव्हलपमेंट्स इन द टेक्नॉलॉजी, स्पेशली स्पेस टेक्नॉलॉजी. लक्ष द्या, एक वेगळी ब्रांच आहे, तुम्ही याच्यामध्ये सुद्धा करिअर करू शकता आणि खूप चांगलं करिअर आहे स्पेस टेक्नॉलॉजी.
In the latter, in the latter half of this 20th century, resulted in the development of spacecrafts, making space voyages possible. Right? आता स्पेसक्राफ्ट तुम्हाला हवं असतं का? या स्पेसक्राफ्टच्या माध्यमातूनच आपण काय करतो? स्पेस वोएज म्हणजे अवकाशाची आपण सफर करत असतो. वोएजचा अर्थ काय होतो? सफर. राईट? ते पुढे पाहणार आहे मराठीमध्ये. डोंट वरी. Since then, more than 1,000 artificial satellites have been placed into orbits around the Earth. Additionally, space missions have been undertaken for close observations of various objects in our solar system. We will learn about all this in this chapter. या धर्मात सर्व गोष्टी शिकायच्या आहेत. So we can classify the space missions into two categories. किती categories सांगितल्या त्यांनी? Two categories. In one type of missions, the objective is to put artificial satellites in orbits around the Earth for research and various other useful applications. And the objective of second type, पहिला type झाला, second typeचा objective काय आहे? Is to send the spacecraft to outer space for close observations and understanding of objects in the solar system or even outside the solar system. Right? म्हणजे एक ऑब्जेक्ट होता that ऑर्बिट अराउंड द अर्थ. म्हणजे समजा ही दिस इज दी अर्थ, तर अर्थच्या या ऑर्बिटमध्येच त्या सॅटेलाइट ठेवायचा आणि तो सर्व इन्फॉर्मेशन पाठवणार. अँड सेकंड सॅटेलाइट्स जस्ट दे आर सेंट फॉर दी क्लोज ऑब्झर्वेशन करण्यासाठी. कोणाचं? इन द सोलर सिस्टम मध्ये. आता सोलर सिस्टम काय तुम्हाला सांगणार म्हणजे किती किती ग्रह आहेत तुम्हाला माहित आहे, तरी सुद्धा एक रिवाइज होणार आहे. अवकाश मोहिमा कशासाठी असतात? तर बघा, तंत्रज्ञानामध्ये ही जी काही प्रगती आपण करतो आणि विशेषतः जी प्रगती आपली होत असते तंत्रज्ञानात व विशेषतः अवकाश तंत्रज्ञानात जी काही प्रगती होत असते, या प्रगतीमुळे 20व्या शतकाच्या उत्तरार्धात अवकाशयानांची निर्मिती केली गेली. या अवकाशयानांच्या सहाय्यानेच आपण कुठे जाऊ शकतो? अवकाशात जाऊ शकतो आणि अवकाश यात्रा करू शकतो. लक्ष द्या, ओएस म्हणजे यात्रा किंवा सफर. आणि तेव्हापासून काय झालं? हजारो कृत्रिम उपग्रह पृथ्वीवरती परिक्रमा करण्यासाठी विशिष्ट कक्षांमध्ये अवकाशात प्रस्थापित केले गेले. याशिवाय सूर्यमालेतील विविध घटकांचा जवळून अभ्यास करण्यासाठी सुद्धा काही यंत्रे सूर्यमालेतील विविध घटकांकडे पाठवून अवकाश संशोधन मोहिमा राबवल्या गेल्या. या सर्व गोष्टीची माहिती तुम्हाला या धड्यामध्ये पाठामध्ये करायची आहे. आता इथे अवकाश मोहिमांचे किती प्रकार केले त्यांनी? 2 प्रकार केले. 2 टाइप्स केले, 2 प्रकार. पहिला प्रकार कोणता आहे? तर कृत्रिम उपग्रह पृथ्वीच्या कक्षेतच ठेवायचा, पृथ्वीच्या बाहेर त्याला घेऊन जायचं नाही. प्रस्थापित करून विविध प्रकारचे संशोधन करायचं आणि उपग्रहांचा आपल्या जीवनोपयोगी गोष्टीसाठी उपयोग करणे हे त्याचं पहिल्या प्रकाराचं वैशिष्ट्य. आता की सगळं जीवनोपयोगी असतं. आता तुम्ही जे काही लेक्चर अटेंड करत आहात माझ्या, म्हणजे मी तुम्हाला एक लिंक पाठवली, तुम्ही ती लिंक ओपन केली, तुमच्याकडे मोबाईल आहे, तुम्ही तुमच्या घरी बसलेला आहात, मी माझ्या घरी बसलेलो आहोत. सो ऑल दीज थिंग्स आर पॉसिबल बिकॉज ऑफ दिस टेक्नॉलॉजी. राईट? त्याचबरोबर तुम्ही मॅचेस पाहत असतात, आपल्याला वेदर फोरकास्ट करतं, कुठे पाऊस पडणार आहे, कुठे थंडी येणार आहे, कुठल्या प्रकारे चक्रीवादळ येणार आहे वगैरे अनेक गोष्टी या ठिकाणी आपण ह्याच्याने पाहत असतो. दुसरं उद्दिष्ट काय आहे? तर या उद्दिष्टामध्ये आपण काय करतो? सौरमंडलातील व त्याबाहेरील विविध घटकांकडे अवकाशयाने पाठवतो आणि त्यांचे आपण काय करतो? जवळून निरीक्षण करतो आणि त्यांना जाणून घेत असतो. आता मला सांगितल्या प्रकार तुम्हाला माहित आहे की इथे दाखवतो तुम्हाला जागा आहे का, हे पण पाहणार आपण युटी आग्रम बद्दल. इथे जागा थोडीशी युटिलाइज करू इथे. सो इफ वी सी द सोलर सिस्टम, आपण सूर्यमालेचा विचार केला तर तुम्हाला माहित आहे की या ठिकाणी काय आहे? तर सूर्य आहे, सन आहे आणि या सूर्याच्या भोवती विशिष्ट कक्षेमध्ये किती उपग्रह फिरत आहे सांगा बरं? 8 उपग्रह, 8 प्लॅनेट्स फिरत आहेत. राईट? म्हणजे ग्रह फिरत आहेत, पण आहे फक्त ग्रह फिरत आहेत. आता त्यांच्या ग्रहांची नावं आपण क्रमाने घेऊया. सपोज दिस इज द सन, हा एक मिडल आहे आपला सन, म्हणजे सूर्य आहे मिडलला. तर पहिल्या कक्षेमध्ये तुम्हाला माहित आहे की कोणता येतो? तर प्लॅनेट येतो तुमचा मार्स. कोणता येतो? मर्क्युरी. ओके, मर्क्युरी म्हणजे काय येतं? बुध. कोणता येतो? बुध येतो. हे थोडं रिव्हिजन आहे, पण तुम्हाला ते समजल्याशिवाय पुढे जाणं उपयोगाचं नाही. त्यानंतर जो दुसरा ग्रह आहे दॅट इज युअर व्हीनस. बरोबर, त्याला आपण म्हणतो शुक्र. कोणता ग्रह आहे? शुक्र ग्रह आपण त्याला म्हणतो. थर्ड जो आहे दॅट इज अवर अर्थ, त्याला आपण अर्थ म्हणतो, पृथ्वी म्हणतो. इथे दाखवतो असा छोटासा एक कलर चेंज होतो. एक सेकंड, ब्लू कलर घेऊया. Yes. So this is the Mars, this is the Venus, and this is our Earth. कोणता आहे? आपला अर्थ आहे समजा इथे. राईट? पृथ्वी म्हणतो त्याला. हे 3 ग्रह झाले. त्यानंतर पुढच्या आणखी त्याला
चौथा ग्रह जो येतो तो येतो तुमचा कोणता येतो, तो आहे मार्स म्हणजे मंगळ. कोणता आहे? मार्स म्हणजे कोणता? मंगळ. मार्स म्हणजे मंगळ, राईट. त्याच कक्षेने फिरत असतात, सूर्यवरती गोल फिरत असतात. त्यानंतर तुमचा येतो हिअर आफ्टर मार्सच्या नंतर तुमचा येतो ज्युपिटर म्हणजे त्याला म्हणतो बुध. काय म्हणतो त्याला? बुध. देन येतो तुमचं सॅटर्न म्हणजे काय? शनी. सॅटर्न म्हणजे काय? शनी. देन युरेनस आणि नेपच्यून. युरेनस आणि नेपच्यून हे झाले 8 ग्रह. आता 2006 पर्यंत माझ्या मते 2006 पर्यंत प्लुटो नावाचा एक ग्रह होता, त्याला ग्रह म्हणायचे. पण 2006 पासून याला ग्रह म्हणत नाही, याला बटू ग्रह म्हणतात, ड्वार्फ प्लॅनेट म्हणतात. बटू म्हणजे बुटका, ड्वार्फ प्लॅनेट म्हणतात. असं ते झाली सोलर सिस्टम. आता जाऊया आपल्या पुस्तकाकडे. चल, काय दिलं बघा इथे. डू यू नो, हे महत्वाचे आपल्याला आहे, हे परीक्षेला येत नाही, परंतु ॲज अ स्टुडंट एक विद्यार्थी म्हणून आपल्याला या गोष्टी सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे. So the first person to go into the space in a spacecraft was who was? He was the Yuri Gagarin. Yuri Gagarin of the USSR, United States of United States of Soviet Russia, the Soviet Union, right? नंतर त्याला रशिया म्हणतात 1991 पासून, 1990 पासून. सो ही ऑर्बिटेड दी अर्थ इन 1961. 1961 ची गोष्ट लक्षात घ्या. दी फर्स्ट पर्सन टू स्टेप ऑन द मून, चंद्र पहिला पाऊल टाकणार तुम्हाला माहिती आहे सर्वांना कोण आहे? नील आर्मस्ट्रॉंग ऑफ USA, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. तर राकेश शर्मा ऑफ इंडिया हा आहे, ही इज द ऑर्बिटेड दी अर्थ इन 1984 इन अ पर्शियन स्पेसक्राफ्ट. तर भारतातला हा पहिला अंतराळवीर आहे, फर्स्ट स्पेस पर्सन. Kalpana Chawla and Sunita Williams of Indian origin participated in space exploration through a mission organized by NASA. NASA म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, अमेरिकेची एक अंतराळ संस्था आहे, दॅट इज नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ USA, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, राईट. ही तुझी माहिती मराठीतून घेऊया. तर अवकाशयानातून जो पहिला व्यक्ती गेला अवकाशामध्ये तो होता कोण? रशियाचा युरी गागरिन. त्यानंतर तो 1961 मध्ये पृथ्वीच्या परिक्रमाला निघाले. पृथ्वीला त्याने पूर्ण प्रदक्षिणा परिक्रमा केली. नंतर सर्वप्रथम चंद्रपाऊल ठेवणारा व्यक्ती तुम्हाला माहिती आहे 1969 कोण होता? नील आर्मस्ट्रॉंग होता, तो होता अमेरिकेचा. भारताचा व्यक्ती होता राकेश शर्मा. यांनी काय केलं 1984 मध्ये रशियाचा अवकाशयान होता. कारण या दरम्यान आपल्याकडे एवढी स्पेस टेक्नॉलॉजी मध्ये आपण थोडे पुढे नव्हतो. तर आता हळूहळू आपण पुढे चाललोय, परंतु त्यावेळेस आपण काही या गोष्टीमध्ये थोडस पुढे नव्हतो. हा, देन त्यामुळे आपल्याला इतर देशाची मदत घ्यावी लागायची. पुढे बघा, तर याने सुद्धा पृथ्वीला परिक्रमा केल्या. सुनीता विल्यम्स आणि कल्पना चावला यांनी अमेरिकेच्या नासा म्हणजे नॅशनल एरोनॉटिक्स स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन या संस्थेच्या अवकाशातून काय केलं? अवकाशात भ्रमण केलेलं आहे. चला पुढे जाऊया. खूप सुंदर गोष्टी तुम्हाला तुमच्या अभ्यासातून पाहत आहेत, कारण दिस इज द वर्ल्ड, दिस इज द अननोन वर्ल्ड आहे, याला म्हणतात ना न माहित असं जग आहे ते. चला काय दिला? कॅन यू रिकॉल, कॅन यू टेल. तुम्हाला सर्वात मागाशी ऑलरेडी सांगितलं होतं मी. विच टाइप्स ऑफ टेलिस्कोप्स आर ऑर्बिटिंग अराउंड दी अर्थ, वाय इट इज नेसेसरी टू पुट दॅम इन ऑर्बिट, किंवा वेअर डज द सिग्नल इन युअर सेल फोन कम फ्रॉम. तुमच्या मोबाईलला सिग्नल कुठून येतो? वेअर डज इट कम to mobile towers? Where does the signal to your TV comes from? You may have seen photographs showing the position of monsoon clouds over the country in the newspaper. How are these images obtained? There are several images and they are the satellite images. चला आपण काय म्हणतो? सॅटेलाइट इमेजेस. इव्हन तुम्हालाही माहित असेल की जर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये गुगल मॅप चालू केला आणि तुम्हाला एखाद्या अनोळख्या ठिकाणी जायचं असेल किंवा कुठेही, अगदी तुम्ही तुमच्या घराचा मॅप सुद्धा नकाशा पाहू शकता, त्यामुळे तुम्हाला सॅटेलाइट व्ह्यू पाहायला मिळतो, सॅटेलाइट व्ह्यू किंवा सॅटेलाइट इमेज. तर कृत्रिम उपग्रहांद्वारे कोणकोणत्या प्रकारच्या दुर्बिणी पृथ्वीची परिक्रमा करत असतात, त्यांना अवकाशात ठेवणे का गरजेचे असते? तुमच्या भ्रमणध्वनीमध्ये, भ्रमणध्वनी म्हणजे आपला मोबाईल फोन किंवा सेलफोन, ऍक्च्युली आपण मोबाईल फोन म्हणतो, त्याला सेलफोन म्हणतात लोक सहसा, म्हणजे त्याची ऍक्च्युअल टर्म सेलफोन आहे, आपण त्याला मोबाईल म्हणतो. भ्रमणध्वनी मनोरमामध्ये तो कुठून येतो? त्याचबरोबर दूरचित्रवाणीचे कार्यक्रम तुमच्या दूरचित्रवाणी संचात कसे येतात? तुम्ही वृत्तपत्रामध्ये आपल्या देशावरील मान्सूनच्या ढगांची स्थिती हे सहसा आपण पाहतो कधी? पावसाळ्यामध्ये. अशी चित्र पाहिली असेल ती कशी मिळवली जातात? हे सर्वांचं उत्तर काय आहे? तर आर्टिफिशियल सॅटेलाइट, कृत्रिम उपग्रह. ना नीड अँड इम्पोर्ट. आता बघा इथे सर्व गोष्टीची माहिती मला या ठिकाणी दिलेली आहे. सो दिस इज द कम्युनिकेशन बाय आर्टिफिशियल सॅटेलाइट. कम्युनिकेशन बाय आर्टिफिशियल सॅटेलाइट्स. यू कॅन व्हेरी वेल सी दॅट. बघा
Here there is a main company तुमची जी आहे ना ऍक्च्युली मेन कंपनी मोबाईलची कंपनी या ठिकाणी आहे राईट. देन फ्रॉम देअर द सिग्नल्स आर कॅच्ड बाय दी सॅटेलाइट. हे काय तुमचं आर्टिफिशियल सॅटेलाइट आहे, कृत्रिम उपग्रह आहे. अँड फ्रॉम देअर they are sent to the mobile towers, and many times they are sent directly to the person, and they are sent to mobile tower and then to the person. समजतंय? अशा प्रकारे तुमचं आहे. So what is the need and importance of space mission? काय गरज आहे त्याची? Why it is required? So the world has become a global village due to space missions. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की द वर्ल्ड हे जग काय झालं आहे, इट हॅज बिकम अ ग्लोबल विलेज. हे गाव झालेलं आहे, ग्लोबल गाव म्हणतात ना, जागतिक गाव. का बरं असं आहे? बघा ना, तुम्हाला जर फोन लावायचा असेल तर तुमचा भाऊ जर अमेरिकेमध्ये असेल, तुम्ही याला तुमच्या घर बसल्या फोन करू शकता. तुमच्या आजी आजोबांना तुम्ही तुमच्या गावी फोन करू शकता. म्हणजे जग कसं आलेलं आहे, जग हे एक जवळ आलेलं आहे. इट हॅज कम क्लोजर, राईट. सो टुडे वी कॅन कॉन्टॅक्ट अ पर्सन इन एनी पार्ट ऑफ द वर्ल्ड विदिन सेकंड. बरोबर की नाही? कधी तुम्ही कोणालाही कॉल करू शकता. आणि आता तर मोबाईलला कॉल करणं हे एवढं सोपं झालंय, त्यात खूप म्हणजे स्वस्तातला स्वस्त भाग आहे मोबाईलने बोलणं एकमेकांशी. इवन नेट पण तुमचं बऱ्यापैकी आता खूपच स्वस्त झालेलं आहे. सो वी कॅन गॅदर इन्फॉर्मेशन अबाउट दी वर्ल्ड वाईड इव्हेंट सिटिंग ॲट होम. घर बसल्या बसल्या तुम्हाला बातम्या तुमच्या घरापर्यंत पोहोचतात. तुमच्या टीव्ही मध्ये बातम्या येतात, तुमच्या मोबाईलमध्ये बातम्या येतात, वर्तमानपत्रात बातम्या येतात. आणि म्हणतो आता इव्हन ते फेसबुक वगैरे जे ॲप आहेत, म्हणजे सोशल मीडिया, त्याच्यावर सुद्धा या बातम्या बऱ्यापैकी चालू असतात. म्हणजे काही लोक पाठवतात. यू ऑल नो द इम्पॉर्टन्स ऑफ इंटरनेट. लक्षात घ्या, इंटरनेटचा इम्पॉर्टन्स सर्वांना माहित आहे. आणि या इंटरनेटमुळेच, लक्षात घ्या, या इंटरनेटमुळेच आज आपलं काही कसं ना ऑनलाईन शिक्षण सर्वांचं तुमचं चालू आहे. प्लस मायनस आहेत काही गोष्टी तुमच्या ऑनलाईन मध्ये थोडासा तुमचा काही अभ्यास होतोय, काही नाही होतोय, काही ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस आहेतच झालं, पण ठीक आहे. ड्यू टू इंटरनेट एव्हरी इन्फॉर्मेशन इज अवेलेबल ॲट अवर फिंगर टिप. आपल्या बोटांच्या म्हणतात ना, आपल्या हातावर सर्व माहिती मिळते आपल्याला लगेच. इट हॅज बिकम पॉसिबल टू गेट ॲडव्हान्स अलर्ट अबाउट नॅचरल कॅलॅमिटीज. मला मागे सांगितलं मी की नैसर्गिक आपत्तीचे सगळे काही आहेत धोके, ते तुम्हाला पटकन त्या ठिकाणी कळतात. अँड टेक प्रॉपर प्रिकॉशन्स. आणि एखादी गोष्ट होऊ नये त्यामुळे आपण काय काळजी घेतली पाहिजे तुम्हाला या ठिकाणी समजतं, राईट. बरं, जास्त फास्ट चालू नाही, आपण थोडा हळू चाललोय. तर इथे बघा, अजून पण पुढे 2-3 ओळी होते, थांबता वाचून घेऊया मग इकडे लगेच फास्ट. चलो. अँड ड्युरिंग वॉर, जेव्हा युद्ध वगैरे होतं, इट इज पॉसिबल टू गेट इन्फॉर्मेशन अबाउट द ॲक्शन्स ऑफ द एनिमी थ्रू aerial surveillance using satellites. It is also possible to explore the fossil reserves and minerals in the earth. Thus, there are unlimited applications. लक्षात घ्या, application कसे आहेत? अनलिमिटेड आहेत, अमर्यादित आहेत, न संपणारे आहेत ऑफ स्पेस मिशन. Today, space technology is an inevitable part for development of a nation, right? Inevitable म्हणजे ना, तुम्हाला त्याशिवाय पुढे जाताच येणार नाही. तर हे बघा, असं तुम्हाला दाखवलेलं आहे कृत्रिम उपग्रहाद्वारे संदेशवहन कसं केलं जातं. तर जिथे ऍक्च्युली मोबाईलची कंपनी किंवा मोबाईलचा जो काही सर्व्हर आहे तिथून ते कुठे पाठवले जातात, तुमच्या सॅटेलाइट पर्यंत अंतरावर. तिथून मग ते टॉवर कधी कधी डिरेक्टली माणसापर्यंत पोहोचतात. तर मग टॉवर पासून आपल्या माणसामध्ये ते सिग्नल पोहोचत. त्यांची गरज काय असते किंवा गरज आणि महत्व काय, तर अंतराळ जी मोहीम असते या प्रक्षेपित केल्या गेलेल्या कृत्रिम उपग्रहांमुळे आज जग काय झालं, वैश्विक खेड तयार झाला आहे. खेड म्हणजे काय, तर म्हणतो ना आपण खेड म्हणजे काय रे, सगळे लोक एकत्र असतात किंवा त्या ठिकाणी तुम्हाला सर्व काय मिळतं, असं जग झालेलं आहे. आपण क्षणार्धामध्ये आपण क्षणार्धामध्ये काय करू शकतो, जगातील कोणत्याही भागात असलेल्या व्यक्तीशी संपर्क साधू शकतो. घर बसल्या आपण जगभरातील घडामोडींची माहिती प्राप्त करू शकतो. आंतरजाल म्हणजे इंटरनेटचे महत्व तर तुम्ही सगळे जाणतच आहात. त्याद्वारे कुठलीही माहिती क्षणार्धात उपलब्ध होते, हे तुम्हाला माहित आहे. तुम्हाला आता शाळेतले बरेचसे प्रोजेक्ट दिलेले असतात जे तुम्ही त्यावर पूर्ण करता. येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींचीही पूर्वसूचना मिळून सतर्क राहणे हे शक्य झालेलं आहे. त्याच्यामुळे या इंटरनेट. आता आणखी काय, तर तुम्हाला माहिती आहे की सगळ्यात महत्वाचं हे जे आहे, लढाई वगैरे होऊ नये, परंतु आता होत असतात अशा लढाया अनेक देशांमध्ये, अनेक ठिकाणी. तर असं काही होऊ नये, पण झालं तर त्यासाठी सुद्धा आपल्याला याचा उपयोग होत असतो, राईट. बघा काय आहे तर पुढे, लढाईमध्ये शत्रूच्या सैन्याची स्थिती काय आहे, त्याचबरोबर भूगर्भामध्ये जमिनीमध्ये खनिज पदार्थ साठा कोठे आहे हे आपण या ठिकाणी जाणून घेऊ शकतो.
स्पेस टेक्नॉलॉजीमुळे लक्षात घ्या. अवकाश मोहिमांचे असे अगणित फायदे आहेत, अगणित, अमर्याद किंवा म्हणतात ना अनलिमिटेड. आजच्या जगात अंतरिक्ष तंत्रज्ञानाशिवाय देशात कोणत्याही देश प्रगती करू शकणार आहे का? नाही. समजतंय? तर पुढचा सेशन आपण घेणार आहोत. दोन्ही सेशन, पुढचा एक सेशन आहे त्याच्यामध्ये आपण कृत्रिम उपग्रह घेऊया, आणि जो तिसरा सेशन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मी जी पहिल्या धड्यापासून जी गणित आहे ती आपण या गणितामध्ये या ठिकाणी घेणार आहोत.